हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. मी तुमचा कोकणी चेतन. कसे आहेत मंडळी? सर्व बरे आहेत ना? तर आज मला म्हणजे सुट्टी आहे कामावरती. तर आज उठलो, थोडं आवरावरीत चालू आहे बघा. हे सगळं कपडे वगैरे धुवायला टाकले आहेत आपले. आणि आता पूजा वगैरे आटपली माझी पण. मग तर इथे जेवणाची तयारी करते. मला पण जरा जायचं आहे डीमार्टला, थोडंसं रेशन वगैरे आणायचं आहे म्हणून. आणि हे बघा आता मी काय खातो आहे ते मला दाखवतो. आणि असं मस्त असं चपात्या आहेत ना रात्रीच्या, त्याचं असं हे केलं आहे. हे मस्त लागतं असं मसाला वगैरे टाकून, थोडं फ्राय करून. तर ते खातो आहे. आणि अनामिका तिकडे आहे आतमध्ये. तर चला मी पण आता खाऊन घेतो आणि जाऊन येतो डीमार्टला. मी रेशनिंग पण बघून येतो जरा जाऊन. खूप दिवसांनी आलं मंडळी, डीमार्टला आहे बघा. तर जातो आतमध्ये, मी सामान घेतो माझा. हे बघा सर्व सामान घेऊन झालं आहे. आपण किती घेऊ तेवढं कमीच असतं, पण आता जे जे लागतं ते घेतलं आहे. बघा म्हणजे मी जाऊन आलो आता. आणि बघा सगळं सामान घेऊन आलं आहे. हा बघा दह्याचा डबा आणला आहे मस्त असा. हे पण इडलीचं पीठ. आणि बघा हे सगळं आणलं आहे, तांदूळ वगैरे घेऊन आलं आहे. इकडे पण आहे स्किट्स वगैरे. आणि बघा हे असे शेंगदाणे आणले. मी यावेळी जरा बोला बघूया जरा, त्यांना मी का पण खाते ना, म्हणून असे शेंगदाणे आणले. नंतर इथे अजून चिंच आपण खायचो बघा, ती तसे गोलवाले चिंच. हा हक्का नूडल्सचं पॅकेट आणलं यावेळी. तुला नूडल्स वगैरे बनवूया जरा. 2 पॅकेट आणले. हे चिकी आणलं आहे ममतासाठी स्पेशल. 2 प्रकारच्या चिकी आहेत, एक राजगिरा आणि मस्त लागते ही. मला आवडते मंडळी चिकी ही वाली, आणि मी आणली स्पेशल. हे चॉकलेट आणले, ते जरी खायला होईल ना. आणि हे तांदूळ आणलेत. यावेळी तांदूळ जरा चांगले मिळालेत थोडे. थोडं एक बाई आणि मग ते बासमती थोडं टेस्ट करायला आणलंय. ते बासमती आणलंय, मोगरा बासमती आहे बघ, एकदा ट्राय करून. असं सगळं सामान आणलं. जास्त काही सामान नाही आणलं, कारण सगळं होतं ना आहे म्हणून खाऊच आणले. खाऊचं त्यांनी असंच आणलं. खाऊच आणले थोडं, जास्त काही आणलं. चला आता मग आम्ही पण जेवण घेतो. काय जेवण बनवायचं आहे आता, बनवेल म्हणतो. गरम होते बघा, मी घामाघूम आलं, एवढं ऊन पडलं बाहेर. आता जरा फ्रेश होऊन घेतो मंडळी. चला मंडळी आम्ही बसलो आता जेवायला. हे बघा मस्त असं साधंच आपलं आहे आज, टोमॅटो बटाट्याची आमटी. आम्हाला आवडते खूप. आणि दही आणलं आहे बघा, दही मस्तपैकी आज जेवणाबरोबर खाणार आहे आम्ही. त्याला आवडतं ना. हो मला पण खूप आवडतं टोमॅटो बटाट्याची आमटी. कोणाला आवडते ना सांगा टोमॅटो. तुम्ही पण सांगा. या सर्वांनी जेवायला. तिकडे मी कपड्याची मशीन लावली. आणि तेच झालं की मग आम्ही इकडे लाईव्ह घेणार आहेत. ममता लाईव्ह घेणार आहे. आम्ही पण जरा रेशनिंग बघून येतो, रेशन आलं आहे आज तर. काय चला या मंडळी सर्वांनी जेवायला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज शुभ सकाळ झाली आहे. आणि हे बघा आई आल्या आहेत गावावरून. सकाळी चाले त्या आणि सगळ्या घेऊन आल्या गावचं आवडीचं आमच्या. काय म्हणतं, काय काय घेऊन आल्या आई? भरपूर काय काय घेऊन आल्यात आई. थँक्यू आई. आणि बघा इथे फणस साफ करतात. फणस हा पिकला मंडळी, पिकलेला फणस होता, याचे गरे काढतोय. आणि भाजीसाठी आणला होता, पण काय झालं आता पाऊस पण पडला आणि काय माहिती पिकला हा फणस. त्याच्यामुळे आता फक्त गरे काढून ठेवत आहेत आई. त्याच्यामुळे ममता पण थोडीशी नाराज झाली आहे. ममताला भाजी खायची होती फणसाची, मला पण खायची होती, पण मला काय पिकलेले पण आवडतात, त्याच्यामुळे काय मी खाईन आता गरे. ममताला नाही आवडत पिकलेले, मला तर आवडतात. आई इथे साफ करते फणस. धन्यवाद आई. अजून काय काय घेऊन आले तुम्ही गावावरून? काजू वगैरे आणले आहेत, कुळथाचं पीठ वगैरे तुम्हाला दाखवतो मी. भरपूर काय काय घेऊन आलेत आई. तळलेले गरे, असं काय काय आणलं आहे आईने, दाखवेन मी. आता इथे आई साफ करते. आणि माझी पण कामं थोडीशी आटपली आहे. थोडं क्लिनिंग वगैरे केलं आहे बघा. आणि इकडे पण क्लिनिंग करून घेतलं आहे मी जरा, फॅन वगैरे जरा. अनामिका आहे तिकडे, तिची मजा चालू आहे. ती आज भरपूर काय काय खाल्लं आहे तिने, अनामिकाने ना. अनामिका क्षणा काय काय खाल्लास तू आज? आज तिची मजा झाली मंडळी. आज भरपूर काय काय खाल्लं आहे तिने. अनामिकाची खूप सारी मजा झाली ना क्षणा. आणि हे बघा इकडे असं आईने आणलं आहे सगळं गावचं. कुळीत आणलं आहे, त्याचं सॉरी पीठ आणलं आहे, आटला आणलं आहे, कोकम आणलं आहे, काय काय आई घेऊन आले बघा गावावर. चला मी पण आता थोडा माझा आवरून घेतो. आंघोळ वगैरे बाकी आहे ते करून घेतो मी.
हॅलो, कोणाकोणाला आवडतात ह्या बघा आहेत फणसाच्या बिया आणि अशा मस्तपैकी मी भाजल्या ते बघा खाण्यासाठी खूप छान लागतात माहिती आहे का. हे बघा सुंदर असतात खूप. इथे पण आहेत आणि ह्या बघा इथे पण थोड्याशा भाजल्या ते बघा. हे बघा दिसतात तुम्हाला, भाजल्या होत्या मी अशा तव्यावर. हे बघा पण त्या कशा चेतनसाठी ठेवल्यात आता, मी थोड्याशा खाल्ल्या. ह्या बघा अशा मस्त. आणि चला तर चहा वगैरे घेऊया जरा. हे बघा अशा छान लागतात खूप भाजून खायला पावसामध्ये. नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग. इकडे चालू बघा काय आहे. चेतन इकडे असं अनामिकाच्या बिया साफ करतोय. काय चहा वगैरे झालं आत्ताच, जरा घेऊन बसलोय आम्ही. आणि ती बघा अनामिका कशी खाते बघा बिया. मिक्स करून टाकलेत तिने सर्व. बघा शोना काय खाते ग तू? हां काय ग पिलू? ए शोनू, अनामिका काय खातेस तू? आवडीचं खाऊ खाते? हां आवडीचं खाऊ खाते अनामिका? काय ग आवडीचं खाऊ खाते अनामिका तिच्या? हो ना. काय ग अनामिका आवडीचं खाऊ खातेस काय ग? ए अनु, शोना इकडे बा. अनामिका काय वरती बा, इकडे बा, इकडे बा, इकडे बा. हो इकडे बा, इकडे बा. हे काय खातेस तू? काय खातेस तू? काय खातेस? काय खाते पिलू? मूडमध्ये नाही आता बोलण्याच्या मॅडम आमच्या. हो ना मॅडम, मूडमध्ये नाही आहेत बोलण्याच्या. हा बघा कणकवलीतला पहिला पाऊस माझा. हे बघा सकाळी अनंत आणि मंडळी हा बघा कोकणातला पाऊस आहे, कणकवलीतला. सबस्क्रायबरच आहे माझ्या इथं, त्याने रिक्वेस्ट केली की जरा व्हिडिओमध्ये दाखव तुमच्या इकडचा, तर म्हणून मी दाखवतो तुम्हाला. बघा तिथे कसा पाऊस पडतोय आता कोकणामध्ये. कंपाऊंडमध्ये सगळं हा रस्ता पूर्ण वाटा. इथे मोटरसायकलवाला येतो बघा मस्तपैकी. हा बघा या रस्त्याने जाणार बघा. छान छान छान. हे बघा समोरची बिल्डिंग. आणि कपडे सुकत घातले ते म्हणून. बघा छान पाऊस पडतोय. हे बघा छान छान मस्त पैकी दिसतंय की नाही. हे बघा मस्तपैकी पाऊस पडतोय. छान थंडावा आलाय, थंडावा मस्तपैकी थंडी वाजते. हे बघा हे सुंदर. समोरच्या बाजूच्या कंपाऊंडमधलं घर आहे आणि ह्याच्या पलीकडे गेला तर समोर रस्ता, मेन हायवे. हे आहे आमचं कंपाऊंड. हे आमच्या घराच्या इथे चढण्यासाठी पायऱ्या. हो लाल माती सगळी आहे ना, त्या लाल मातीचं ते दोन लाल माती सगळी मस्त. कसं वाटला मंडळी हा काकांनी पाठवलेला व्हिडिओ? ते बोलले खास टाक तुझ्या व्हिडिओमध्ये हा त्यांचा कणकवलीचा पाऊस. मस्त बरं वाटतं इथे छानपैकी. तुम्हाला यायला जमलं तर सगळ्यांनी या, मस्तपैकी एन्जॉय करा. ओके चला अभी हम व्हिडिओ बंद करते हैं. देखा पाऊस. ओके बघा मंडळी मस्त असा नाश्ता आणला आहे. भजी आणले आहेत आणि आहेत समोसे आणि त्या वडापाव. मी पण कामावरनं आलो मंडळी, तर नाश्ता घेऊन आलो आणि आता बाजारात पण जायचं आहे. गरमागरम आम्ही भजी आणि समोसा खाऊन घेतो. वडापाव पण आणला इकडे. या सर्वांनी नाश्ता करायला. मंडळी इथं आलो आहे बाजारात दिवसाने. मंडळी आम्ही निघतो लवकर. इथं घेऊन झालं आता. पाऊस पण जोरात येतो त्याच्यामुळे आम्ही लवकर मंडळी. आणि हे बघा मंडळी ममताने समजतं असं मिक्स असा राईस बनवला आहे. थंड व्हायला घालते जरा. करते. आणि ते बघा ही केळ्याची भाजी आहे. ते या सर्वांनी जेवायला. येस आता जेवून घेतो. अरे ममता पण इथे बघा वाढते. चला या सर्वांनी जेवायला. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आज मला सुट्टी आहे कामाला, त्याच्यामुळे थोडा आरामातच उठलो आहे आणि कामात आटपत आहेत. आणि आज जरा स्पेशल आहे दिवस आमचा, कारण आहे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर काय नाही रोजची कामं चालू आहेत.
जरा आटपून घेतो आता आम्ही. इकडे बघा ममता आणि अनामिका बसले इकडे. तर मंडळी मी रेडी झालो आहे बघा. तुम्हाला बोललो ना आज स्पेशल डे आहे, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि ममता पण इथे रेडी झाली आहे बघा. ममता पण आता व्हिडिओ वगैरे बनवत होती, शॉर्ट्स बनवून झाले तिचे. अनामिका पिल्लू आमची खाली आहे. तिचं काय तिला आंघोळ घातली ना, त्यामुळे तिला जरा झोप आली आहे. ते गेले पलंगाच्या खाली. हे बघा आता पिंजरा वगैरे धुवून झाला, कालच धुतला होता मी. आणि अनामिका ये इकडे सुना. हे बघा खाली गेली, पलंगाच्या येत नाही आहे, ती जाऊन झोपली असेल इकडेच. त्याचे पण आता रील्स वगैरे बनवून झाले. बघू आता आजचा दिवस तर आमचा. खूप छान आहे ड्रेस, मस्त बघा. तर ठीक आहे, आज बघूया काहीतरी म्हणता. आजचा दिवस स्पेशल आहे तर काहीतरी करू काय. हो तेच तर ना, थोडं रेस्ट घ्यायचं, ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. तर ठीक आहे, आता आम्ही पण आता थोडं आवरून घेतो आणि मग बघूया कुठे जायचं ते, काय म्हणता. मंडळी आत्ताच शॉर्ट्स वगैरे बनवून झाले, माझ्या चॅनलला पण झाले, ममताने पण तिच्या चॅनलला बनवले ऑलरेडी शॉर्ट्स. आणि आता थोडं कपडे मशीनला लावलेत, जास्त कपडे होते जरा, तर ते लावले आता मशीनला. आणि कपडे झाले की आता जरा फ्रीज पण डिफ्रोस्ट करायचं आहे, अशी जरा कामं आहेत. आज बघा ॲनिव्हर्सरी आहे, पण काय आपल्या घरातली कामं तर मेन करायची, त्याच्यात आता जरा वेळ जातो आहे. ते झालं की आम्ही मग जेवून घेऊ. बघा मंडळी इथे कपडे लावले आहेत मशीनला, आता ते ड्रायरला लावतो. मशीन म्हणजे कपडे धुवून झालेत, फक्त ड्रायरला लावायचं आहे. आणि फ्रीज पण जरा डिफ्रोस्ट करायचं आहे, आणि खूप सारा ते बर्फ जमा झाला आहे बघा, तर डिफ्रोस्टला लावतो फ्रीज पण. ममताने पण जेवण वगैरे करून ठेवलं इथे, जेवून घेऊ आम्ही. भेंडीची भाजी आहे आणि इथे आमटी आहे, हे बघा डाळीची आमटी आहे. बघा भेंडीची भाजी अशी केली ममताने. आम्ही मग आता जेवून घेऊ, मग हे झालं की मंडळी जेवायला. इथं बसलं जेवायला आहे बघा, भेंडीची भाजी, भात आणि डाळ पण आहे. ममता पण बसली इथे जेवायला. शिरा पण आहे. चला मंडळी, आम्ही आता रेडी झालो आहे, जातो आहे जरा बाहेर. पण आता घ्यायला चाललो आहे काहीतरी एक असं गिफ्ट युनिक, तुम्हाला पण दाखवू आम्ही. त्यावेळी जरा वेगळा थोडा युनिक गिफ्ट घेऊया, काय म्हणता. तर थोडा पाऊस पण आता थांबला, त्याच्यामुळे आम्ही चाललो. ममता बघा, ममता पण रेडी झाले, मी पण चेंज केलं आहे आणि मी तर सेम घातलं आहे गेटअप. तर चला आम्ही जाऊन येतो लगेच. हो थोडं आता कामं पण आहेत, ते पण जरा आवरून घेतो आणि जाऊन येतो लगेच. मंडळी घेऊन आलो आहे स्पेशल हॉटेलचं. इकडे भाजी कुठली म्हणता, कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी, आणि नान आणलाय छान लागते. ते बटर नान. तर या सर्वांनी जेवायला. राईस वगैरे सगळं आहे. राईस वगैरे आहे, तर हेच आणलं फक्त बाहेरून, कारण जास्त होते ना ते म्हणून. या सर्वांनी जेवायला आता स्पेशल. आणि बघा मंडळी, आज मी अशी मिरची घेऊन आलो, भोपळी मिरची, मस्त अशी फ्राय केली आहे. तुम्हाला कशी वाटते सांगा, तुम्हाला आवडते का अशी मिरची. बाकी इथे पण जेवण रेडी आहे, आम्ही जेवण देऊ. एक असली आहे छोलेची भाजी केली आहे, हा स्पेशल असं जेवण आहे, या सर्वांनी जेवायला. आणि बघा इकडे अशी आमटी अशी केली डाळीची, स्पेशल असा बेत आहे. तर या सर्वांनी मंडळी जेवायला. बघा इकडे असं भाकरी केली आहे, आजचा हा बेत आहे मंडळी, आणि इथे भात आहे. तर या सर्वांनी जेवायला. मंडळी कामावरनं मी निघालो आणि आता इथे आलो आहे, कारण तेच आहे, ते गिफ्ट रेडी झालं आहे बघा. खूप छान वाटतं आहे आणि तुम्हाला पण आता घरी जाऊन मी रिव्हील करेनच. हे बघा इथे छान छान असे फोटो तुम्ही पण बनवून घेऊ शकतात. मस्त असं दुकान आहे, ते पण इथून एक दोनदा बनवलं आहे. म्हणून आता हे जे गिफ्ट आहे बघा, तुम्हाला घरी जाऊन रिव्हील करेन, बघा तुम्ही पण. तर मंडळी मी जाऊन आलो, ते जे गिफ्ट आणायचं होतं ते आणलं पण, आणि बघा घेऊन आलं आहे घरी. आणि ममता बघा किती खुश झाली गिफ्ट आणल्यामुळे. काय गिफ्ट शेवटी आणलं आहे, रेडी झालं आहे. काल तर गेलो होतं, पण काल रेडी नव्हतं, बघितलं तुम्ही. पण आज कामावरनं आलो तर गेलो आणि मग घेऊन आलो जाऊन. ममता खुश झाले खूप. त्यावेळी थोडं वेगळं युनिक गिफ्ट घेतलंय. नेहमी आपण स्वतःसाठी घेत असतो, पण यावेळी बोललो नाही, काहीतरी वेगळं घेऊया. म्हणजे ममताच्या मनात होतं आपण आधीपासून घेऊया, असं घेऊया. हो नंतर सांगू नक्की. तर बघा हो. तर चला आता गिफ्ट ओपन करायची वेळ आहे, तुम्हाला पण दाखवतो काय आणलंय ते. तर मंडळी बघा सरप्राईज रिव्हील झालाय, ममताला पण खूप आवडलाय.
तुम्हाला पण दाखवतो बघा. हेच आहे ते गिफ्ट जे मी घेऊन आलं. खास आमचं असं म्हणजे मनात होतं खूप दिवसापासून, ममताच्या पण मनात होतं आणि माझ्या पण मनात होतं की आपण अशी काहीतरी एक फ्रेम घेऊया पांडुरंगाची. तर मग असा चॉईस केला मी. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. एक गिफ्ट आणलेलं तर खास ॲनिव्हर्सरीचं पण एक निमित्त स्पेशल, आणि ममताच्या पण मनात कुठेतरी होतं, माझ्या पण मनात होतं, आणि तिला पण हे गिफ्ट आवडलं. आपलं रेग्युलर गिफ्ट देण्यापेक्षा ती बोली हे खूप छान आहे जे गिफ्ट आणलंयस ते तू. काय म्हणता? खूप सुंदर. आता बोलते शब्द नाहीत तिच्याकडे बोलायला बघा. तेच ना. तर कसं आहे आता आषाढी एकादशी पण येते आता काही दिवसात, त्याच्यामुळे बोललो की म्हणजे तारीख पण म्हणून मी ती टाकून घेतली, म्हणजे तेव्हा स्थापना पण करता येईल आपल्याला. काय लक्षात राहील ना आपल्याला लक्षात म्हणजे पण कुठल्या राहील. आपण ह्याला आणले काय. तर तुम्हाला पण कसं वाटलं गिफ्ट नक्की सांगा तुम्ही. मला तर भयंकर आवडली, काय विचारूच नका. मला बस पण झालं, खूप आता आयुष्यात आवडलंय. काही नसलं तरी चालेल, काय की नाही. हो. तर तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा मंडळी. हे गिफ्ट जरा वेगळं युनिक गिफ्ट घेतलं. नेहमी आपण काय आपल्यासाठी गिफ्ट घेत असतो, तर मला यावेळी आपण जरा वेगळं काहीतरी. म्हणजे स्वतःसाठी नाही, आपल्यासाठी, म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी म्हणा किंवा असं गिफ्ट घेतलं, हो, तेच. म्हणून हे गिफ्ट घेतलेलं आहे. तुम्हाला पण कसं वाटलं नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आहे जो स्टार्ट झाला होता, आता इथे एंड करतोय. ॲक्च्युली ॲनिव्हर्सरीसाठी होता हा ब्लॉग, पण थोडासा जरा वेगळा झाला आमचा, पुढे गेलं जरा, त्याबद्दल समजून घ्या जरा. पण नवीन असतील तर सगळंच कसं जसं आपल्याला पाहिजे असतं त्यावेळेला गोष्टी मिळत नाही, असं आहे ना नाही. ते. हो, तसं त्याच्यामुळे झालं. थोडं उशीर होतो, थोडा पुढे मागे होत असतं. पण नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोकणी.चेतनला सपोर्ट करा. आणि ममता अनामिका ब्लॉग्स याला पण तुम्ही सबस्क्राईब करा, कोण नवीन असतील, माझं चॅनल बघत असतील त्यांनी. हां. आणि लाईव्ह पण घेत असते ममता तिच्या चॅनलला, ममता अनामिका तर ब्लॉग्सला. नक्की सर्वांनी जॉईन होतं. सर्वांनी नक्की जॉईन होत राहा लाईव्हला पण. तर चला मंडळी, हा व्हिडिओ इथेच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. गुड नाईट सर्वांना, बाय, टेक केअर. बाय.